नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आपण अजिबात बेसन पिठाचा वापर न करता अगदी अप्रतिम अशा चवीची कढी बनवणार आहोत। अगदी झटपट अशा पद्धतीने ही कढी बनवणार आहोत। त्याचसोबत खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा। सोबतच कढी फुटू नये म्हणून मी तुम्हाला विशेष टिप्स सांगणार आहे। चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पहा, इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। तर हे दही फ्रेश आहे, जे की जास्त आंबट नसतं। तर आता आपल्याला याचं ताक बनवून घ्यायचे। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये हे दही मी टाकलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पहा, साधारणतः इथे मी 1 वाटी दह्यासाठी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। तर 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालूया आणि आता आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घेऊया, म्हणजे आता छान असं ताक तयार होईल। तर पहा, हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यावरती बघा कशा पद्धतीचे लोणी आलेलं आहे, म्हणजे जे बटर असतं ना ते लोणी आलेलं आहे बघा। आणि खाली याचं ताक तयार झालेलं आहे। तर तुम्ही हे ताक रवीने घुसळून देखील बनवू शकता किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील बनवू शकता। तर मी ताकाची कढी बनवण्याकरता हे जे लोणी आहे ते देखील यामध्येच वापरणार आहे। हवं तर तुम्ही हे लोणी काढून टाकू शकता। तर अगदी झटपट अशी आता आपण ही ताकाची कढी बनवायला घेऊया। तर कशी बनवायची ते पाहूया। ही कढी मी या ताकातल्या लोण्यासोबतच बनवणार आहोत, यामुळे ना आपल्या कढीला छान अशी टेस्ट येणार आहे। चला तर आता आपण याची कढी बनवूया। तर त्यासाठी ना गॅसवरती बघा कढई गरम करायला ठेवली, यामध्ये तूप टाकलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी देखील चालेल। तर पहा, तूप छान असं वितळलं, मेल्ट झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे जिरे। जिरे जास्त वापरायचं, यामुळे कढीला भन्नाट चव येते। जिरे छान असं फुललं की यामध्ये थोडीशी मोहरी पण घातलेली आहे। जिरे मोहरी छान तडतडले की आता यामध्ये घालूयात बघा खिसून घेतलेलं अद्रक आहे, लसूण आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आणि हे सर्व या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट देखील यामध्ये वापरू शकता। सर्व आपण छान खमंग वास येईपर्यंत, याचा कच्चेपणा जाईपर्यंत या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी मस्त घमघमाट याचा याचा सुटलेला आहे। आता आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद। तर पहा, लहान अर्धा चमचा यामध्ये मी हळद घातली। आता हळद देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हळद घातल्यामुळे ना मस्त असा एक कलर येतो, त्याचसोबत चव ही अगदी अप्रतिम भन्नाट अशी चव लागते। तर पहा, ही मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। लगेचच आपल्याला या फोडणीमध्ये जे तयार करून घेतलेलं ताक आहे ते घालायचं आहे। आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताक घालण्या अगोदरच आपल्याला गॅसची फ्लेम ना अगदी लो ठेवायची आहे। आणि आता बघा, ताक घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व यामध्ये एकजीव असं मिक्स व्हायला पाहिजे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। तर बघा, मस्त असं सर्व आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे थोडीशी गोडसर अशी चव तुम्हाला हवी असेल तर साखरही वापरू शकता। मी नाही वापरणार, तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला गोडसर अशी कढी आवडत असेल तर। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं ढवळून घेतलं बघा, मस्त असं एकजीव आपलं हे ताक झालेलं आहे। कलरही बघू शकता छान अगदी भन्नाट आलाय। आता आपल्याला यावरती घालायची आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर। कोथिंबीरमुळे देखील खूप छान चव लागते। आणि पुन्हा एकदा जरासं ढवळून घेऊ आणि आता ना आपल्याला ही कढी छान अशी वाफवून घ्यायची आहे। त्याला छान वाफ येऊ द्यायची आहे। अगदी मध्यमच आपल्याला लो गॅस ठेवायचा, मध्यम नाही लोच ठेवायचा। आणि इथे मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची टिप सांगणार आहे, ते म्हणजे ताक आपलं म्हणजे ही कढी फुटू नये यासाठी आपल्याला सातत्याने सतत असं पळीने ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपलं यामध्ये जे दही असतं ते फुटणार नाही किंवा आपली कढी फुटणार नाही। 100% परफेक्टच बनेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये बेसन पीठ किंवा इतर कोणतंही पीठ वापरलेलं नाही, तरीसुद्धा बघू शकता आपल्या ताकाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। बघा, अगदी मस्त भन्नाट अशी आपली ही कढी तयार होते। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा
कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबतच ते बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर पहा, आता ना आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचं 1 मिनिटभर. यामुळे काय होतं, आपली जी खमंग फोडणी दिलेली असते ना त्याच्या किंवा मसाले वापरले ते सर्व या कढीमध्ये उतरतात आणि कढीची चव आणखीन अप्रतिम अशी होते. तर बघा, 1 मिनिटभर आपण हे मस्त असं वाफवून घेतलेलं आहे. कढीमधून छान वाफा येईपर्यंत कढी आपण गरम करून घेतलेली आहे. बघू शकता, अगदी मस्त भन्नाट अशी आपली ही कढी तयार झालेली आहे. ही कढी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकता. तर कढी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. यामुळे ना आपली पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर आपलं शरीरही हायड्रेट राहतं. त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही रोज कढीचा वापर आपल्या आहारामध्ये करा. नक्कीच खूप सारे याचे फायदे शरीराला होतात. सध्या मी गुजरातमध्ये राहते आणि इकडे ना गुजराती लोक रोज कढीचा वापर म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये करतात. यामुळे ना त्यांचं शरीरही खूप छान तंदुरुस्त असतं, त्याचबरोबर त्यांची स्किन देखील खूप छान राहते. त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील आपल्या आहारामध्ये रोज कढीचा वापर नक्कीच करा. तर पाहू शकता, आपली मस्त अशी ते कढी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही कढीची रेसिपी, त्याचबरोबर यातल्या साऱ्या टिप्स आवडल्या का त्या मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी खूप छान छान युनिक अशा रेसिपीज अपलोड करत असते. त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळावेत म्हणून बेल आयकॉनही प्रेस करा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. चला तर मग बाय बाय.